अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये.
फूलों
किमान लंबोदर गजबदन मनोहर गली फूलों की माला प्रीति से चमन दुलावे प्रीति से चमन दुलावे शोभत से नमामि श्री गणराज दया नमामि श्री गणराज दया मूषक वाहन त्रिशूल परशुधर चंडाल तिलका विशाल मूषक वाहन त्रिशूल परशुधर चंडाल तिलका विशाल ब्रह्मादि सब ध्यावत तुमको ब्रह्मादि सब ध्यावत तुमको अर्जी नमामि श्री गणराज दया नमामि श्री गणराज दया करत हो भक्तन का प्रतिपाल करत हो भक्तन का प्रतिपाल नमामि श्री गणराज दया नमामि श्री गणराज दया श्री गणराज दया श्री गणराज 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 दयाल 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 गणराज दयाल नमामि श्री 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 गणराज दयाल श्री गणराज दयाल नमामि श्री गणराज दयाल श्री गणराज दयाल नमामि 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 श्री गणराज श्री गणराज श्री गणराज दया दया पंढरपूर आहे आणि ह्या पंढरपुरामध्ये साक्षात विठ्ठलाचं रूप आपल्याला बघायला मिळत असतं आणि संत तुकाराम म्हणतात की आनंदाच्या डोही आनंद तरंग आणि हा आनंद कसा आहे हा आनंद आपण साक्षात अनुभवणार आहोत आपल्याच नाशिकच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांकडून आदरणीय धुमाळ सरांना विनंती आहे आदरणीय धुमाळ दीदींना विनंती आहे की आपण विठ्ठलाचं एक भजन आपल्या राकेश्री धुमाळ दीदींकडून या ठिकाणी प्रस्तुत होत आहे सर्वांनी जोरदार टाळ्याने आपण दीदींचं स्वागत करायचंय सगळे वारकरी संप्रदाय इथे बसलेला आहे विठोबा स्टेजवर येऊन बसलेला आहे म्हणून म्हणावंसं वाटतं संत भार पंढरीत ऐकूया हा अभंग
आपण ज्या कार्यक्रमाची या ठिकाणी वाट बघतो आहोत आणि ज्या कार्यक्रमाचा जो मूळ उद्देश आहे की परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी सुरू केलेला हा जो सहयोग आहे हा नेमका काय आहे, याचे आपल्या जीवनामध्ये नेमके काय फायदे होणार आहेत, श्री माताजी कोण आहेत, हे सगळे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. आणि ह्याच कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहोत. मी HL ओझर टाउनशिपचे सिनियर मॅनेजर आदरणीय आशिषजी उमप साहेब यांना अशी विनंती करतो की आपण
सहयोगाचा परिचय, श्री माताजींचा परिचय या ठिकाणी करून द्यावा व आम्हा सर्व साधकांसाठी या ठिकाणी सहयोगाचा फायदा काय होतो आहे याची माहिती आपण द्यावी. मी आदरणीय आशीषदादा उमप, सिनियर मॅनेजर HL टाउनशिप यांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचं पुढचं प्रास्ताविक करावं. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आता आपण परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहयोग ध्यान धारणा काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आपण सर्वजण बघतो आहोत की आपल्या सर्वांचं जे आयुष्य आहे हे अतिशय त्याचा स्पीड जो आहे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शारीरिक मानसिक असंतुलन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन आजार, नवीन नवीन व्याधी आपण बघतो आहोत की त्या होत आहेत. घरामध्ये, वातावरणामध्ये, परिसरामध्ये, सोसायटीमध्ये अशांतता, राग, चिडचिड, क्रोध आणि असे अनेक षड्रिपू यांचं वास्तव्य आपण वाढलेलं बघतोय. आणि या सर्वांमुळे आपल्या जीवनामध्ये एक अशांतता निर्माण होते आहे. या सर्व अशांततेमधून निघण्याचा एक मार्ग हा परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांनी 1970 सालापासून संपूर्ण विश्वाला दिला आहे आणि त्याचं नाव आहे सहजयोग. परमपूज्य श्री माताजींनी 5 मे 1970 या दिवशी संपूर्ण विश्वामधील जी परमेश्वरी शक्ती, जिला कुंडलिनी शक्ती या नावाने संबोधलं जातं, त्या शक्तीची जागृती करून संपूर्ण विश्वामध्ये सहयोगाची स्थापना केली. आज जगामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त देशांमध्ये सहयोगाची जी ध्यान साधना आहे ही पूर्णतः विनामूल्य पद्धतीने केली जाते. आणि या सर्व ठिकाणी असलेले जे साधक म्हणता येतील किंवा आपल्यासारखे सामान्य व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये शांतता, आनंद आणि सुख यांचा अनुभव घेत आहेत. आपल्या आजूबाजूला बसलेले हे जे साधक आहेत या सर्वांचाही उद्देश हाच आहे की आपण जे आज नवीन आलेले आहात या सर्वांच्या जीवनामध्ये शांतता, आनंद, आरोग्य नांदावं. सहयोग हा फक्त आध्यात्मिक नाहीये. सहयोग हा पूर्णतः सायंटिफिक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारा सहयोगाला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. तर सहयोगाची ध्यान साधना कशी आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणते हे आपण थोडक्यात बघणार आहोत. आपल्या स्क्रीनवरती एक चार्ट लावलेला आहे. वेगवेगळे अवयव, वेगवेगळे भाग यांचं संतुलन सांभाळत असतात. जसं हृदयामध्ये जे चक्र आहे त्याचं कार्य हृदय आणि फुफ्फुस यांचं कार्य सांभाळणं असं आहे. याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये, मानेमध्ये, आपल्या डोक्यामध्ये आणि आपल्या इतर अवयवांना देखील कंट्रोल करणारी चक्र आहेत. ही चक्र म्हणजे आपल्या शरीरातील मज्जातंतूंचं जाळं. आणि ज्या ठिकाणाहून हे मज्जातंतूंचं जाळं मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतं त्या ठिकाणाला चक्र असं संबोधलं जातं. तर आपण एक एक करून थोडक्यात ही चक्र समजून घेऊया. अगदी थोडक्यात आपल्या शरीरामध्ये 3 प्रमुख नाड्या आहेत. आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला इडा नाडी आहे. ही महाकालींची शक्ती आपल्या स्वरूपामध्ये निवास करत असते. भूतकाळाचे विचार आपल्याला या नाडीच्या माध्यमातून मिळत असतात आणि आपल्यामधल्या सर्व मानसिक क्रियांना ही नाडी कंट्रोल करते. आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला पिंगला नाडी आहे. याला राईट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असं म्हटलं जातं. आणि ही जी नाडी आहे यावरती श्री महासरस्वतींची शक्ती कार्यरत असते आणि ही आपल्या सर्व शारीरिक क्रिया सांभाळल्या जातात. याबरोबरच आपल्या शरीराच्या मध्यभागी सुषुम्ना नाडी आहे आणि या नाडीलाच डॉक्टर लोक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम असं संबोधतात डॉक्टरांच्या भाषेमध्ये. या नाडीची जी देवता आहे तिला महालक्ष्मी असं म्हटलं जातं. आपल्या शरीराच्या माकड हाडाच्या शेवटी सर्वात प्रथम चक्र
मूलाधार चक्र स्थित आहे हे आपल्या पूर्वजांना माहीत होतं. म्हणून आपल्या सर्व कार्यांची जी सुरुवात आहे ही गणेश वंदनेने, श्री गणेशांच्या आराधनेने होते. श्री गणेश आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराचा जो आधार आहे हे सांभाळत असतात आणि हे जे त्यांचं जे चक्र आहे हे आपल्या शरीरातील उत्सर्जन क्रिया सांभाळतं. आपल्या शरीरातील त्यावरती कुंडलिनी नावाची शक्ती 3.5 कुंडलांमध्ये त्रिकोणाकार अस्थिमध्ये विद्यमान असते. ही शक्ती जी आहे ही परमेश्वराची संपूर्ण शक्ती आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी माकड हाडामध्ये स्थित असते. आपण आईच्या पोटामध्ये असताना ही शक्ती आपल्या आतमध्ये प्रवेश करते. संपूर्ण शरीराची निर्मिती झाल्यावर ही शक्ती निद्रावस्थेमध्ये, स्लिपिंग स्टेटमध्ये आपल्या पाठीच्या खाली त्रिकोणाकार अस्थिमध्ये ही झोपलेल्या अवस्थेत जाते. ज्या वेळेला आपण ध्यान करतो त्यावेळेला ही परमेश्वरी जी शक्ती आहे ही जागृत होते आणि सप्तचक्रांचं भेदन करून सहस्रारामध्ये आपल्या शेवटच्या चक्रामध्ये टाळू भागामध्ये येते. आणि त्यानंतर आपला जो योग आहे हा परमेश्वरी शक्तीशी, निसर्गाच्या शक्तीशी घटित होतो, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी, कोणी त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतात. जसं गणेश म्हणतो, दुसऱ्या प्रत्येक धर्मांमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत. त्या परमेश्वराच्या निसर्गाच्या शक्तीशी हा योग आपला घटित होतो. त्यावरती जे चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. हे आपल्या स्वादुपिंडांचं नियंत्रण करतं आणि आपल्याला विचार करण्याची क्षमता देतं. आणि या चक्राची जी देवता आहे ही ब्रह्मदेव आणि सरस्वती आहेत. त्यावरती जे चक्र आहे ते आहे नाभीचक्र. हे नाभीचक्र आपल्या शरीरामधील पचनाची क्रिया पूर्णतः सांभाळतं आणि या चक्राची देवता श्री लक्ष्मीनारायण आहेत. त्यानंतर त्यावरती जे चक्र आहे त्याच्या आजूबाजूला जे चक्र, त्याला खरं तर चक्र म्हणता नाही येणार, त्याच्या आजूबाजूला जी पोकळी आहे नाभी चक्राच्या आजूबाजूला त्याला भवसागर असं म्हटलं. आपण सर्वजण अनेक जण ऐकतो की आपल्याला भवसागर तरून जायचं आहे. हे तरून जाणे म्हणजे काय, ते आपल्या आतमधील जी कुंडलिनी शक्ती आहे ही जागृत होऊन ज्या वेळेला भवसागराच्या वरती जाते त्यावेळेला त्याला भवसागर तरून जाणे असं म्हटलं जातं. त्यानंतरचं जे चक्र आहे हृदयचक्र. हृदयचक्र हे आपल्या हृदयांचं आणि फुफ्फुसांचं नियंत्रण करीत असतं. त्यावरचं जे चक्र आहे त्याला नाव आहे विशुद्धी चक्र. आणि या विशुद्धी चक्राकडे आपले कान, नाक आणि घसा यांचं नियंत्रण सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यापुढे जे चक्र आहे त्याला नाव आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राकडे आपल्या मेंदूचा पुढचा आणि मागचा भाग आणि मधला भाग या सांभाळण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि सर्वात शेवटचं जे चक्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे चक्र आहे ते आहे सहस्रार चक्र. आणि या सहस्रार चक्र जे आहे हे आपल्याला यावरती असलेलं जे ब्रह्मरंध्र आहे त्याच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेली जी कुंडलिनी शक्ती आहे ही निसर्गाच्या शक्तीशी एकरूप होते, परमेश्वराच्या शक्तीशी एकरूप होते आणि या क्रियेला योग घटित होणे असं म्हटलं जातं. आत्तापर्यंत आपण जी पण भक्ती करत आहोत ती आपल्याला माहीत नाही, आपण एका श्रद्धेने आपण ती करीत आहोत. परंतु सहयोगात आल्यानंतर ज्या वेळेला आपण ध्यान करायला लागतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपली भक्ती जी आहे ही पण डोळस होते आहे आणि आजूबाजूला जे आपण सायन्स बघतो आहे त्याच्याकडे बघण्याची जी आपली दृष्टी आहे ही देखील डोळस होते आहे. या सर्वांमध्ये या ध्यानाचा फायदा काय होतो, ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये असलेल्या या चक्रांमध्ये असलेले जे काही दोष आहेत, ज्या काही बाधा आहेत, ज्या काही अडचणी आहेत या निघून जातात आणि त्याचा परिणाम जो आहे आपल्या शरीरातील अवयवांवर होतो आणि त्याचा सर्वात मोठा फायदा होतो की आपलं आरोग्य हे सुधारायला सुरुवात होतं. दुसरं, या चक्रांचे गुण आहेत. या चक्रांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. जसं मूलाधार चक्राचा गुण जो आहे हा अबोधित आहे. स्वाधिष्ठान चक्राचा गुण जो आहे हा आहे क्रिएटिव्हिटी. नाभी चक्राचा गुण जो आहे हा शांतता. हृदय चक्राचा गुण जो आहे धैर्य. असे सर्व गुण आपल्या आतमध्ये जे आहे हे स्थित व्हायला लागतात आणि एक परिपूर्ण मानव आपण बनतो. अशा प्रकारे आपल्या आयुष्यात आपण अनेक पद्धतीने याचा फायदा घेऊ शकतो. शेतीमध्ये देखील याचे फायदे आहेत, अभ्यासामध्ये याचे फायदे आहेत.
स्वाधिष्ठान चक्र आणि नाभी चक्र हे आपली जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर जी आहे, एकाग्रतेची शक्ती, हे नियंत्रित करीत असतात. जर आपल्या घरी मुलं असतील आणि त्यांनी जर व्यवस्थित ध्यान धारणा करायला सुरुवात केली तर त्यांचं चित्त हे स्थिर होतं, एकाग्र होतं. जो केलेला अभ्यास आहे तो लक्षात राहतो. अशा प्रकारे अनेक अनेक फायदे सहयोग ध्यान धारणेने आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात. ही ध्यान धारणा अतिशय साधी, सोपी आणि तेवढीच इफेक्टिव्ह आहे, तेवढीच पॉवरफुल पण आहे. तर ही ध्यान साधना देणारे जे आहेत परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी आहेत. आपण पुढच्या 10 मिनिटांच्या काळामध्ये, 10 ते 15 मिनिटांच्या काळामध्ये श्री माताजी कोण आहेत याविषयी थोडंसं जाणूया. आणि श्री माताजींनी ज्यांनी दिलेला जो आत्मसाक्षात्कार आहे, जी आपल्यामधील कुंडलिनी शक्तीची जागृतीची प्रक्रिया आहे, ही देखील आपण करणार आहोत. तर आपण आता सर्वप्रथम परमपूज्य श्री माताजींकडून आत्मसाक्षात्कार हा जो आहे हा प्राप्त करणार आहोत. आणि हा आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की स्क्रीनवरती श्री माताजींच्या लेक्चरमध्ये ज्या पद्धतीने क्रिया आपल्याला करायला सांगितल्या जातील त्या पद्धतीने आपण क्रिया ह्या करायच्या आहेत. श्री माताजी उजवा हात पोटावर, काही वेळेला हृदयावर, नंतर कपाळावर आणि नंतर टाळूवरती अशा ठिकाणी ठेवायला सांगणार आहेत. तर त्या क्रिया ज्या आहेत त्या आपण करणार आहोत. आणि त्याआधी श्री माताजी जे आहे हे सहयोगाचं जे इंट्रोडक्शन आहे हे आपल्याला एक 5 मिनिटाच्या वेळामध्ये त्या स्क्रीनच्या माध्यमातूनच आपल्याला देणार आहेत. तर पुढचा जो वेळ आहे हा अतिशय मौल्यवान आहे. आपल्याला विनंती आहे की आता आपण जे संगीत ऐकलं, आपण स्थिर झालो, त्याचा उपयोग आता आपण ध्यानामध्ये जाण्यासाठी करूया. आता आपण कृपया उठू नये. हा जो पुढचा वेळ आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये एक मोठा बदल आणणारा हा वेळ आहे. तर आपण आता ह्या आत्मसाक्षात्काराच्या कार्यक्रमाला, ज्या संपूर्ण कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात, त्यासाठी आपण सुरुवात करावी. आणि आपण कोणी उठू नये, पूर्णतः शांततेने हा कार्यक्रम ग्रहण करावा. सर्व आत्मशोधकांना आमचा प्रणिपात. आत्मा हा शोधला पाहिजे, आत्मसाक्षात्कार हा घडला पाहिजे. हे मी पहिल्या प्रथम सांगते अशातली गोष्ट मुळीच नाही. अनादिकालापासून आपल्या ह्या भारतभूमीत अनेक साधू संतांनी ही गोष्ट चर्चिलेली आहे. अगदी फार फार जुनं बघायचं झालं तर राजा जनकाकडे नचिकेता एकदा आत्मसाक्षात्कार मागायला गेला होता. आणि त्याची अनेक परीक्षा घेऊन शेवटी जनकाने त्यांना तो आत्मसाक्षात्कार दिला. आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात मिळतात. म्हणजे ज्यावेळी इंद्राने हिरण्यकश्यपूच्या पत्नीला पळवून आणलं होतं आणि आपल्या महाराष्ट्रातच नीरेच्या काठी, इथे आता नीरा नरसिंगपूर आहे, त्या स्थानावर आणून लपून ठेवलं होतं. तेव्हा शांडिल्य मुनीच्या आश्रमात तो येऊन राहिला आणि मुनींनी त्याला असं सांगितलं की तू ह्या देवीला काही त्रास देऊ नकोस, तिला कुठेही घेऊन जाऊ नकोस. तिचं जरी लग्न एका राक्षसाशी झालंय तरी ही आत्मसाक्षात्कारी स्त्री आहे आणि तिच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे तो फार मोठा जीव आहे, आत्मसाक्षात्कारी, आणि त्यालाच बचावण्यासाठी नरसिंहाचं अवतरण होणार आहे. तेव्हा प्रल्हाद 5 वर्षाच्या वयापर्यंत त्याच शांडिल्य मुनींच्या आश्रमात खेळत राहिले. आणि त्याच्यानंतर त्याची पाठवणी त्याच्या आईबरोबर
लाहोर जवळ जिथे हिरण्यकश्यपूचं राज्य होतं तिथे पाठवण्यात आलं. पण इंद्र जेव्हा त्या बाईला सोडून दक्षिणेत गेला तर शांडिल्य मुनींनी सांगितलं की तू आत्मसाक्षात्कार घे, म्हणजेच तुला ही गोष्ट कळेल, तुला ज्ञान होईल की तू जे कार्य करीत आहेस त्यात केवढी मोठी चूक करतोयस. आत्मसाक्षात्काराविषयी बद्दल शिवाय तुला हे कळणारच नाही. जरी तू देवेंद्र आहेस तरी तुला हे कळणारच नाही की तू जे कार्य करतोयस ते हितकारी आहे किंवा अहितकारी आहे, स्वतःच्या दृष्टीने आणि समाजाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने. तेव्हा दक्षिणेत तो गेला आणि तिथे इंद्राला आत्मसाक्षात्कार झाला आणि त्याचं नाव सुद्धा तिथे चितेंद्र असं म्हणून ठेवलेलं आहे त्या जागेला. असे अनेक आत्मसाक्षात्काराचे वेगळे वेगळे प्रसंग इतिहासात आहेत. पण आपलं लक्ष त्या ठिकाणी असून सुद्धा नसल्यासारखं असतं, कारण आपल्यामध्ये भ्रामिक कल्पना पुष्कळ लोकांनी घातलेल्या आहेत. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय ही लोकांना माहितीच नसते. त्यामुळे कुणी काहीही म्हटलं तरी आपण असं समजतो की हे परमेश्वराच्याच मार्गावर आपण एक पाऊल टाकलेलं आहे आणि आपण परमेश्वराचंच कार्य करत असतो. श्री माताजी मला आपण शुद्ध विद्या द्यावी हे साधा म्हणा, साधा, कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. त्रिकोणाकार अस्तित्व असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आपण असं मागितल्यावर वर चढायला लागते. पण आता वरची चक्र आपण हळूहळू वाढवली पाहिजे, म्हणजे त्यांना म्हणता येईल आपल्याला की सैल केलं पाहिजे. तिथे त्या घट्ट अळून बसलेले त्याच्यात सैलपणा आला पाहिजे, ज्याने मध्यमार्ग उघडा होईल आणि कुंडलिनी वर चढेल. आता हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे. पूर्ण विश्वासाने म्हटलं पाहिजे, श्री माताजी मी माझा स्वयंचा गुरु आहे. 10 म्हणा, कारण 10 गुरुतत्व आहेत म्हणून कृपा करून 10 म्हणा की श्री माताजी मी स्वयंचा गुरु आहे, पूर्ण आत्मविश्वासाने. आता उजवा हात हृदयाकडे लक्ष देणे. इथे आत्म्याचा वास आहे, तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने कुंडलिनीला पोषक असं तत्व जे आहे ते म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी आत्मा आहे. पूर्ण विश्वासाने म्हणा. आणि हे परम सत्य आहे की तुम्ही आत्मा आहात. अज्ञानामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हे आहात ते आहात ते आहात, तुम्ही फक्त आत्मा आहे. आणि ते अज्ञान दूर होताच तुमच्या लक्षात येईल की मी उगीच इकडे तिकडे भटकत होतो. आता हा उजवा हात उचलून मान आणि खांदा ह्याच्यामध्ये जो कोण तयार होतो त्याच्यामध्ये वरपर्यंत उचलून मणक्याला शिवत असा जोरात धरून ठेवावा. वाटेल तर मान वर जराशी ओढावी, मान जरा वर करावी किंवा राईटला बघावं. 16दा आपण इथे हात ठेवू म्हटलं पाहिजे की श्री माताजी मी दोषी नाही, माझ्यात कोणताच दोष नाही. हे श्री कृष्णाला विठ्ठलाला स्मरून म्हटलं पाहिजे की माझ्यात कोणताच दोष नाही, मी दोषी नाही. हात पुढून घ्यावा, मागावून नाही. 16दा म्हटलं पाहिजे. 16दा कृपा करून म्हणा मी दोषी नाही, श्री माताजी मी दोषी नाही. दुसऱ्यांना बघू नका, उजवीकडे हात करून 16दा कृपा करून असं म्हटलं पाहिजे. कारण परमेश्वर हा प्रेमाचा आणि दयेचा सागर असला तरी सगळ्यात विशेष म्हणजे तो क्षमेचा सागर आहे.
आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरावा, भालपर दोन्हीकडे दाबून धरायचं. पण पुष्कळशे लोक असे म्हणतील की माताजी हे म्हणणं फार कठीण आहे. त्या हृदयापासून म्हणा, आणि कठीण मुळीच नाहीये केव्हा, कारण हा एक भ्रम आहे की आम्ही क्षमा करतो किंवा नाही करत, काहीही करत नाही. पण क्षमा नाही केली तर दुसऱ्यांच्या हातात खेळतो. म्हणून कृपा करून पूर्ण हृदयाने म्हणा, मी सर्वांना क्षमा केली. कुणाचं नाव आठवायची गरज नाही, मी सगळ्यांना एक साथ क्षमा केली. आता उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला घ्यायचा आणि मानेला थोडस वर असं झेलून धरावं. असं म्हणायचं की परमेश्वरा, माझ्या हातून जर चुकलं असेल तर क्षमा करून टाक. पण स्वतःला दोष लावून नाही, नुसतं म्हणायचं की मला क्षमा कर. आता आपला हात पूर्णपणे ताणून आपल्या टाळूवर आपले तळ हात ठेवावा आणि त्यानंतर 7दा तो हळूहळू फिरवायचा. परत मी आपल्या स्वतंत्रतेच्या वर येऊ शकत नाही. ही दिलेली परमेश्वराने तुम्हाला स्वतंत्रता आहे, तेव्हा तुम्ही आपल्या स्वतंत्रतेत म्हटलं पाहिजे, श्री माताजी मला आपण आत्मसाक्षात्कार कृपा करून द्यावा. दाबून धरा, दाबून तळ हात दाबून धरायचा आणि बोट वर आणि त्याला 7दा हळूहळू फिरवायचं. आता उजवा हात खाली घ्या, चष्मा लावा असला तर, डोळे उघडा, माझ्याकडे बघा, निर्विचारित आहे. आता डोळे उघडा, चष्मा वाटला तर वापरा, माझ्याकडे निर्विचारित आहेत बघा. उजवा हात माझ्याकडे 3-4 इंचावरती असा हात फिरून बघा, गार येते का, वरती वरती थोडं वर आहे, अधांत्री धरायचं, अधांत्री वर 3-4 कुणाकुणाला तर 8-10 इंचावर सुद्धा येते कुंडलिनी बाहेर. बघा येते का गार, वरती आणखी येत आहे. आता हा डावा हात माझ्याकडे जरा वर घ्या, वरती जाणीव यायला पाहिजे, वर डोक्यावर. गार असं वाटलं पाहिजे. आता उजवा हात माझ्याकडे आणि डावा असा वर, परत बघा, लक्ष इकडे येत आहे. बर, आता दोन्ही हात आकाशाकडे असे करू आणि असं डोकं मागे फेकून एक प्रश्न करायचा, श्री माताजी ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? 3दा प्रश्न करा. बघा हातात गार गार वाटतंय का, कोणाच्या एका हातात कोणाच्या दुसऱ्या हातात वाटतंय. ज्या लोकांच्या डोक्यात किंवा हातात गार वाटलं असेल असं सर्व लोकांनी हात वर करायचे. जिनके झाले सगळे पार, नमस्कार. तुम्हा सर्व संत साधूंना आमचा नमस्कार.
आपल्याला जाणवेल की एक वेगळीच आनंदमयी शांतता आपल्या आतमध्ये स्थिरावली आहे. बोटांच्या टोकाकडे लक्ष दिलं तर त्यामधून थंड किंवा गरम लहरी बाहेर पडत आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शरीर थोडं हलकं झाल्यासारखं देखील जाणवेल. टाळूच्या वर जरी लक्ष नेलं तर टाळू भागामधून थंड किंवा गरम लहरींचा प्रवाह बाहेर पडताना जाणवेल. ज्या लहरी आपल्या हातातून वाहत आहेत त्यांना आदि शंकराचार्यांनी सलिलम सलिलम असं म्हटलं होतं. कुराणमध्ये याला रुहानी पहचान, आत्मेची ओळख असं म्हटलं जातं. बायबलमध्ये कूल ब्रीज ऑफ होली गोस्ट. तुकाराम महाराजांनी या स्थितीचं वर्णन केलंय. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची रंग आनंदाचे. आपले डोळे आता आपण हळूवार उघडूया. आत्मसाक्षात्कार असं म्हटलं जातं आणि या आत्मसाक्षात्काराच्या माध्यमातून आपल्याला 5च मिनिटामध्ये संपूर्ण शांतता आणि स्थिरता जाणवली. आपण आधीचं जे भजन ऐकलं होतं ते आपण हृदयापासून ऐकलं होतं. आता आपण एक छोटंसं भजन ऐकणार आहोत. त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ऐकल्यानंतर आपल्या हातातून आणि आपल्या टाळूमधून अजून चैतन्य लहरी वाहत आहेत आणि अजून शांतता आणि स्थिरता याचा अनुभव आपल्याला येतोय. जागो जागो माँ जागो जागो कुंडलिनी माँ करो कृपा. जागो कुंडलिनी माँ करो सब पे कृपा. सहस्रार में आगे सहस्रार में जो ही रहेंगे वो हम. आत्मा 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 जागो कुंडलिनी माँ करो सब पे कृपा. जागो कुंडलिनी माँ
सोई आत्मा में प्रकाश भरो, जो बिखरे है चित एकत्रित करो। सोई आत्मा में प्रकाश भरो, जो बिखरे है चित एकत्रित करो। तभी दूर होंगे अंधेरे, तभी दूर होंगे अंधेरे। रोशनी में तेरी जागो कुंडलिनी मों, जागो कुंडलिनी मां। कुंडलिनी मां, कुंडलिनी जीवन प्रवास कशा प्रकारे होता, लहानपणापासून ते सहयोगाची सुरुवात आणि ती सुरुवात कशा प्रकारे झाली हे जाणून घेण्याकरता आपण एक छोटासा 7-8 मिनिटाचा श्री माताजींचा जीवनपट या ठिकाणी बघणार आहोत. छिंदवाडा ही योगभूमी भारताच्या मध्यात स्थित आहे. याच शहरात 21 मार्चला ज्या दिवशी दिवस आणि रात्र एक समान असतात, त्या दिवशी ठीक दुपारी 12 वाजता 1923 साली परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा जन्म झाला. यातील आश्चर्याची बाब म्हणजे याच शहरावरून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जाते, ज्याला कर्कवृत्त म्हणतात, जे विश्वातील फारच थोड्या शहरावरून गेले आहे. मक्का हे शहर देखील याच वृत्तावर वसलेले आहे. श्री माताजींचे वडील श्री प्रसादराव साळवे हे भारताचे प्रसिद्ध शालिवाहन राजाचे वंशज होते. श्री माताजींच्या आई कॉर्नेलिया जाधव या उच्च विद्या विभूषित होत्या. त्या श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री जिजामातेंच्या जाधव परिवाराच्या वंशज होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्री माताजींनी महात्मा गांधीजींसोबत व आपल्या आईवडिलांसोबत महत्वाची भूमिका पार पाडली. आपल्या बालपणातील शालेय सुट्ट्यांच्या काळात श्री माताजी गांधीजींच्या आश्रमात वास्तव्य करीत असत. आश्रमाच्या सर्व कार्यात हिरिरीने सहभाग घेत असत. त्यांचा हा उत्स्फूर्त सहभाग गांधीजींना देखील मोहित करीत असत. पुढे 1947 मध्ये श्री माताजींचा विवाह श्री चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांच्याशी संपन्न झाला. सर सी.पी. श्रीवास्तव यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून IAS अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 1961 साली सर सी.पी. यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त केले. तत्कालीन प्रधानमंत्री श्री लाल बहादूर शास्त्री यांनी सर सी.पी. श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्यांना आपल्या सचिव पदासाठी नियुक्त केले. वर्ल्ड मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे सर सी.पी. फाउंडिंग चॅन्सेलर होते. सर सी.पींना भारत सरकारकडून 1972 साली पद्मभूषण पुरस्कार व 2007 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. आपल्या व्यवस्थापकीय, प्रशासकीय व तात्विक नैपुण्यासाठी लाल बहादूर शास्त्री पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना सन्मानित केलं.
आपले शिक्षण, आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य, राष्ट्राप्रतीची जबाबदारी आणि आपले वैवाहिक जीवन सांभाळताना आपल्यातील दैवी शक्तीची जाणीव श्री माताजींना बालपणापासूनच होती. 5 मे 1970 पहाटे एक आश्चर्यकारक घटना घडली. गुजरातमधील नारगोळच्या समुद्र किनाऱ्यावर गहन ध्यानात आपल्यातील दैवी शक्तीची जाणीव करत आपल्यातील कुंडलिनी शक्तीला जागृत होताना त्यांनी बघितले. त्याच वेळी त्यांना जाणवले की मानवातील कुंडलिनी शक्तीच्या जागरणाने मानवाचा उद्धार होऊ शकतो. त्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेण्याचे त्यांनी ठरवले. या सुवर्ण क्षणी कुंडलिनी जागृतीद्वारे आत्मसाक्षात्काराचा म्हणजेच सहजयोगाचा जन्म 5 मे 1970 झाला. हीच मानव उत्क्रांतीच्या सुवर्ण युगाची सुरुवात आहे. आणि मग मुंबई व दिल्लीच्या ठराविक साधकांना सोबत घेऊन सुरू केलेला सहजयोग आज देश विदेशात पसरला आहे. भारतासोबत अमेरिका, इंग्लंड, रशिया, हॉलंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, टर्की, पोलंड, तेहरान अशा 160हून अधिक देशात सहजयोग आत्मसात केला जात आहे. मानवजातीच्या आध्यात्मिक उन्नतीच्या कार्याबरोबरच परमपूज्य श्री माताजी समाजाच्या उपेक्षित घटकांच्या सुधार कार्यात आपले योगदान अविरत देत आहेत. अनाथ मुले व महिलांसाठी विश्व निर्मल प्रेम आश्रम नावाच्या NGOची स्थापना केली आहे. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे श्री माताजींनी इंटरनॅशनल स्कूल चालू केले आहे, जेथे विश्वभरातून आलेल्या सर्व मुलांना भारतीय सहज संस्कृतीचे शिक्षण प्रदान केले जाते. इथे वसुधैव कुटुंबकमचे सुंदर दृश्य बघायला मिळते. बेलापूर CBD मध्ये सहजयोगाचे रुग्णालय चालवले जाते, जिथे चैतन्य लहरी व सहजयोगाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच भारतीय सहज संगीताच्या शिक्षणासाठी श्री माताजींनी वैतरणा येथे PK साल्वे कला प्रतिष्ठानची स्थापना केली. श्री माताजींच्या या अमूल्य कार्याबद्दल त्यांना जगभरातून अनेक प्रकारचे मान सन्मान प्राप्त झाले आहेत. 15 ऑक्टोबर हा दिवस फिलाडेल्फिया येथे श्री माताजी निर्मला देवी दिन म्हणून पाळण्यात येतो. असाच दिन 10 सप्टेंबर रोजी सिनसिनाटी येथे पाळण्यात येतो. श्री माताजींना 1995च्या जागतिक महिला परिषदेस सन्माननीय अतिथी म्हणून भाषणाची संधी दिली. रशियन सरकारकडून सहजयोग एक वैज्ञानिक मार्ग म्हणून मान्यता प्राप्त झाली. ICMEच्या वतीने 2001 मध्ये मानवरत्न पुरस्कार श्री माताजींना प्रदान करण्यात आले. 2008 मध्ये पुणे महापालिकेतर्फे सन्माननीय मानपत्र प्रदान करण्यात आले. यासारखे अनेक सन्मान श्री माताजींना मिळाले. Sahaja is meta science, where when you get connected with this all-pervading power, you can feel the absolute truth on your fingertips. परमपूज्य श्री माताजींच्या कृपेत आपल्या इडा, पिंगला व सुषुम्ना नाडीमध्ये संतुलन प्रस्थापित होऊन साधकाची कुंडलिनी शक्ती जागृत होते. ही शक्ती टाळून असलेल्या ब्रह्मरंध्राचे भेदन करीत विश्वव्यापी पसरलेल्या परमात्म्याच्या प्रेम शक्तीशी एकरूप होते व ह्या शक्तीच्या प्रवाहाची आपल्या तळहातावर व टाळू भागावर थंड चैतन्य लहरींच्या स्वरूपात जाणीव होते. त्याचबरोबर आपण इतरांनाही ही अनुभूती विनासायास देऊ शकतो. या शक्तीच्या जागृतीद्वारे आपल्यामध्ये संतुलन प्रस्थापित होऊन आरोग्यामध्ये सुधारणा होते. या आध्यात्मिक शक्तीचा फायदा आपल्या दैनंदिन व्यवहारात सातत्याने होतो. जीवन आनंदी, सुखी व समाधानी होते.
व हे सारे विनासायास व सहजतेत घटित होते. चला तर अनुभवूया प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार. आपण काही वेळापूर्वीच आत्मसाक्षात्काराची जाणीव घेतली. आता आपण परमपूज्य श्री माताजींना काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी 100 रुपयाचं ज्ञान भारत सरकारकडून त्याचं उद्घाटन झालं आहे. माननीय नितीनजी गडकरी साहेब त्यांचा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बघणार आहोत. भारत सरकार द्वारा रिलीज किया गया कॉइन है। संयोग अतिशय सोपं आहे. हे ध्यान अतिशय सोपं आहे. कुठलाही विचार करायचा नाही, फक्त 1 मिनिटाकरता. कुठलाही विचार न करता फक्त लक्ष ठेवायचं. हे सकाळी 10 मिनिटं करा आणि सायंकाळी 10 मिनिटं करा. आता उद्या ह्या ठिकाणी म्हणजे स्वर्गीय मुरलीधरजी गामणे क्रीडांगणामध्ये उद्या 6:30 वाजता ह्या ठिकाणी फॉलोअप होणार आहे. आज जेवढा वेळ लागला एवढा वेळ आपल्याला लागणार नाहीये. फक्त अर्धा ते पाऊण तासाकरता आपण ह्या ठिकाणी एकत्र येणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला ही जी चक्र नाडे आहेत त्यांची माहिती पण या ठिकाणी लावली जाणार आहे. एक्झिबिशन लावलं जाणार आहे आणि आपल्याला अर्धा पाऊण तासाकरता त्या ठिकाणी एकत्र आपल्याला यायचं आहे की पुढे नेमकं आपल्याला करायचं आहे काय. याकरता आपण सर्वांनी उद्या 6:30 वाजता ह्याच क्रीडांगणावर आपण एकत्र येणार आहोत. आता ह्या ठिकाणी नाशिक शहरामध्ये भरपूर केंद्र आहेत. नाशिक शहरामध्ये आहेत, विविध तालुक्यांमध्ये आहेत, भारतामध्ये, भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये सहयोगाचे ध्यान केंद्र आहेत. परंतु आपल्या जवळ 2 जी ध्यान केंद्र आहेत त्यांचा आपण ॲड्रेस या ठिकाणी बघणार आहोत स्क्रीनवर. पहिलं आहे वनसंपदा सभागृह, जे आपल्या इंद्रनगरमध्येच आहे, महाराष्ट्र बँकेच्या पाठीमागे आहे. दर मंगळवारी सायंकाळी 7 वाजता त्या ठिकाणी 1 तासाकरता आपण सर्वजण दर आठवड्याला एकत्र येत असतो आणि पुढे आपल्याला सहयोगामध्ये कशी प्रगती करायची ते आपण त्या ठिकाणी शिकू शकतो. त्यानंतर दुसरं जे ध्यान केंद्र आहे आपल्या जवळ ते म्हणजे पाथर्डी गावाच्या जवळ जो जाधव पेट्रोल पंप आहे त्याच्या समोर श्री निर्मल दरबार हा सहयोगाचा आश्रम आहे. त्या ठिकाणी दर शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता हे ध्यान केंद्र असतं. 1 तासाकरता आपण ह्या ठिकाणी येऊन सहयोगाची पुढची जी माहिती आहे ती ह्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आता आपण संगीताचा आनंद घेणार आहोत आपल्या नाशिकच्याच या कर्मभूमीमध्ये.
जन्मलेले आमचे आदरणीय पंडित धनंजय धुमाळ सर यांच्या सुमधुर गीतांचा आनंद ह्या ठिकाणी आपण घेणार आहोत. देवाचे द्वारे उभा क्षण भरे, देवाचे द्वारे उभा क्षण भरे, देवाचे द्वारे उभा क्षण भरे, तेरे मुक्तीचारी साधियेला, तेरे मुक्तीचारी साधियेला, साधियेला, देवाची द्वारे उभा क्षण भरे, देवाची द्वारे उभा क्षण भरे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, कोण करे रे, देवाची द्वारे उभा क्षण भरे, देवाची द्वारे उभा क्षण भरे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारिकेचे राणे पांडवा घरे, द्वारिकेचे राणे पांडवा घरे, पांडवा घरे रे, देवाची द्वारे उभा क्षण भरे, देवाची द्वारे उभा क्षण भरे, तेरे मुक्तीचारी साधियेला, तेरे मुक्तीचारी साधियेला, साधियेला, देवाची द्वारे उभा क्षण भरे, देवाची द्वारे उभा क्षण भरे, देवाची द्वारे उभा क्षण भरे. अनुभवावी आणि खऱ्या अर्थाने आपण ती ओवी आज या ठिकाणी चैतन्याच्या रूपाने अनुभवलेली आहे. आदरणीय सरांना पुन्हा विनंती आहे की आपण दीदींना विनंती आहे की आपण आपल्या सुमधुर वाणीतून पुन्हा आमच्या नाशिककरांना तृप्त करावं. आदरणीय दीदी.
संबळ हाती घेतली ज्ञानाची संबळ हाती घेतली निर्मला आईची द्युती मी पाजळली कुवासनांचा पहाड भेटून कुवासनांचा पहाड भेटून वारेला मी जाते जगदंबेचा जोगवा मागते आई अंबेचा जोगवा मागते उदे गांबे उदे निर्मला महादेवी झोले निसंग नर्तनी कीर्तनी झोले हो मी दंग झेंडा सजोगाचा मी झेंडा सजोगाचा मी मायेला मिरविते जगदंबेचा जोगवा मागते आई अंबेचा जोगवा मागते आई निर्मला महालक्ष्मीचा जोगवा मागते आई निर्मला महालक्ष्मीचा जोगवा मागते जगदंबेचा जोगवा मागते आई अंबेचा जोगवा मागते गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आईचे गोंधळी आम्ही मातेचे गोंधळी आईचे गोंधळी आम्ही मातेचे गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी स्थान देवाचं जाणलं आदिशक्तीला मानलं देवाचं जाणलं आदिशक्तीला मानलं तिच्या पूजेला बांधलं तिच्या पूजेला बांधलं दौंडी पिटली गावावर गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी नाही सांगत आता फार जे आले तर झालं पार सांगत आता फार जे आले तर झालं पार कर भक्तीचा विगर या हो मोक्षाचा पगार गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आईचे गोंधळी आम्ही मातेची गोंधळी आईचे गोंधळी आम्ही मातेची गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी कुंडलिनी शक्ती आहे तिचं जागरण करणं ती उदे असा त्याचा अर्थ खऱ्या अर्थानं होतो. आपला अध्यात्म फार मोठं आहे, विज्ञानाची त्याची सांगड आहे. आदरणीय आनंदो दादा यांना विनंती आहे की आपण आपल्या सुमधुर वाणीतून आमच्या नाशिककरांना त्या ठिकाणी एक गीत आपल्यातर्फे त्या ठिकाणी प्रस्तुत करावं. आनंदो दादा. एक मराठी गीत गाने की कोशिश कर रहा हूँ, भूल चूक माफ, मैं महाराष्ट्र से नहीं हूँ, कृपया माफ कर दीजिएगा. अबीर गुलाब उधळे तरंग उधळे तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाब अबीर गुलाब अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधळे तरंग उधळे तरंग नाथा घरी नाचे माझा सखा
सखा पांडुरंग नाथा घरी नाच माझा सखा पांडुरंग उमर ठासी कैसे शिव उमर ठासी कैसे शिव उमर ठासी कैसे शिव उमर ठासी कैसे शिव आम्ही जातीहीन उमर ठासी कैसे शिव उमर ठासी कैसे शिव उमर ठासी कैसे शिव उमर ठासी कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाऊं रूप तुझे कैसे पाऊं रूप तुझे कैसे पाऊं रूप तुझे कैसे रूप तुझे कैसे पाऊं रूप तुझे कैसे पाऊं रूप तुझे कैसे पाऊं रूप तुझे कैसे पाऊं याद आवे दीन पायरीशी हो दंग आवनी अभंग पायरीशी हो दंग गाऊनी अभंग अभंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधरी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वारवंटी गाऊ आम्ही वारवंटी नाचू वारवंटी गाऊ आम्ही वारवंटी नाचू गाऊ नाचू रे गाऊ नाचू रे नाचू वारवंटी गाऊ आम्ही वारवंटी नाचू वारवंटी गाऊ आम्ही वारवंटी नाचू चंद्रभागेचा पाण्याण चंद्रभागेचा पाण्याण चंद्रभागेचा पाण्याण अंग अंगनाव हे अंग अंगनाव विठ्ठलाचे नाम घे विठ्ठलाचे नाम घे माताजींचे नाम घे माताजींचे नाम घे होनी निसंग अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल अबीर गुलाल उधरी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
त्यांच्यासाठी जोरदार ह्याच क्रीडांगणावर म्हणजे स्वर्गीय मुरलीधर गामणे क्रीडांगणावर उद्या 6:30 वाजता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येणार आहोत. अर्धा पाऊण तासाकरता सहयोग कशा प्रकारे करायचा याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. मी नॉयडाच्या म्युझिक ग्रुपला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि आपल्या वाणीतून या ठिकाणी गीतांचा वर्षाव करावा. आणि उद्या 6:30 वाजता या ठिकाणी तुम्हाला अर्धा पाऊण तासाकरता माहिती दिली जाणार आहे. त्यासोबत एक्झिबिशन पण या ठिकाणी असणार आहे. नमन करे दिन रात
आशीर्वाद झाला पाहिजे नोएडा म्युझिक ग्रुपसाठी। आता गाणं तितके म्हणू शकतात, इतके गीत म्हणू शकतात। पंडित धनंजय धुमाळ सर आहेत, आनंदिता बासू ताई आहेत, लता दिदी आहेत आणि आपल्यासमोर नोएडाचा म्युझिक ग्रुप आहे। आपल्याला रात्र पण कमी पडेल ते आपण ठरवायचंय, पुढे एक चालू ठेवायचं की नाही हे घ्यायचंय। ओके आदरणीय वरु भैया आप शुरू कर दीजिए। निर्मल माता जी, जय माता जी, निर्मल माता जी, तेरी जय हो, 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 जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो, जय हो जी, जय माता जी। गणपति तू, गोरी माता तू, गणपति तू,